नमस्कार रसिक श्रोते हो, मी हर्षदा. साहित्य उत्सवच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सुरू असलेल्या सेलिब्रेशनला 4 चांद लावण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक बेहतरीन उपहार. व्यासंगी वाचकांना, रसिक मनाच्या श्रोत्यांना, नवोदित साहित्यिकांना आणि होतकरू कलावंतांना प्रोत्साहन देण्याचं व्रत आपल्या परिवारानं अगदी सुरुवातीपासूनच अंगीकारलं आहे. आपल्या प्रतिभेनं अनेकांच्या मनाचा, काळजाचा ठाव घेणारे हरहुन्नरी कलाकार, त्यांची दखल तर आपण घ्यायलाच हवी. प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपल्या इच्छाशक्तीने त्यावर मात करून आस्वादक कलाकृतीचा आविष्कार काही कलावंत करतात. त्या कलाकृतीचा समाजासमोर एक आदर्श ठेवला जातो आणि आपोआपच अनेकांचे हात उठतात ते त्यांना सॅल्यूट करण्यासाठी. अशाच काही दिग्गज, हरहुन्नरी आणि धडपडणाऱ्या कलावंतांना आपण आपल्या आजच्या व्यासपीठावर आमंत्रित केलं आहे. हा सन्मान आहे त्यांच्या कलेचा, त्यांच्या इच्छाशक्तीचा. सन्मान आहे तुमच्या आमच्या आस्वादक रसिकतेचा. आणि खरं तर त्यांच्या येण्याने सन्मान झाला आहे संपूर्ण साहित्य उत्सव परिवाराचा. निर्मिती साहित्य उत्सव, दिग्दर्शन आणि सूत्रसंचालन मनोज आहेर. सहभागी कलावंत बुद्धघोष कासारे, आशिष झाडे, मयुरी जोशी आणि पुष्पराज पवार. तांत्रिक सहाय्य प्रमोद पांढरे, विद्या पाटील. तर ऐकूया वर्धापन विशेष माहितीपट उपहार. तुझ्या माझ्या गावचे अंतर जरी आहे, तुझ्या माझ्या गावचे अंतर जरी आहे, तू माझा अन मी तुझा खांदेकरी आहे. तू लाट पाण्याची, मी लाट पाण्याची, सांग असल्या सागरी कुठली दरी आहे, सांग असल्या सागरी कुठली दरी आहे. सुप्रसिद्ध लोकशाहीर वामनदादा कर्डकांचे हे अजरामर शब्द, बाबासाहेबांचे विचार, त्यांची चळवळ, प्रतिभा आणि प्रतिमा ग्रामीण मानवी मनापर्यंत पोहोचवण्याचं यशस्वी काम वामनदादांनी आयुष्यभर केलं. खरं तर कुठलीही चळवळ समाज स्वीकारतो ती कलावंतांच्या मध्यस्थीमुळे, हे इतिहासानं सिद्धच केलंय. बाबासाहेबांच्या चळवळीलाही अनेक कलावंतांनी आपल्या कलांमधून, आपल्या हरहुन्नरी आविष्कारातून नेहमीच पुढे नेलं आणि समाजापर्यंत पोहोचवलं. 21व्या शतकात देखील जनमानसात बाबासाहेबांचे विचार रुजावेत, त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीची दखल समाजानं सतत घ्यावी म्हणून काही कलावंत धडपडताना दिसतात. त्यातीलच आपले मित्र म्हणजे बुद्धघोष कासारे. बाबासाहेबांवरील त्यांच्या प्रगाढ श्रद्धेपोटी आणि स्वतःच्या अंगीभूत कलेचा समाज उपयोगी आविष्कार निर्माण व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्नांचं एक पाऊल टाकलं आणि पाहता पाहता ते यशस्वी देखील झालं. बुद्धघोष कासारे व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल, मुंबई आणि प्रगती अंध विद्यालय बदलापूर येथे शिक्षण घेत असतानाच बुद्धघोषला आपल्या अंगी असलेल्या काव्य प्रतिभेचा आणि वक्तृत्व कलेचा शोध लागला. महाविद्यालयीन काळात त्यानं सूत्रसंचालन आणि निवेदनाला सुरुवात केली. बघता बघता तो एक सुप्रसिद्ध मिमिक्री स्टारही झाला. अनेक स्टेज शो, रियालिटी शो मधून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं आणि प्रतिभेची चुणूकही जगाला दाखवली. गीतलेखन, काव्यलेखन,
गाणी गाण्याचाही छंद त्यानं जोपासला. आपल्या अष्टपैलू व्यक्तित्वानं बाबासाहेबांचे ऋण फेडावे म्हणून की काय, त्याच्या मनानं एक संकल्प केला आणि एक संकल्पना मांडली भीमगीतांची. कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना, पारिवारिक पार्श्वभूमी नसताना, परिस्थिती प्रतिकूल असूनही मित्र परिवाराला सोबत घेऊन बुद्धघोषचा हा आविष्काराचा प्रवास सुरू झाला आणि त्या प्रवासानं अनेकांना प्रेरणा दिली, समाजाला थक्कही केलं. बुद्धघोषच्या कला विश्वाचा हा प्रवास समजून घेणार आहोत त्याच्या कलाकृतीसह, त्याच्याच मुखातून. नमस्कार मित्र हो, मी बुद्धघोष कासारे साहित्य उत्सव या समूहातील सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत, अभिनंदन आणि विशेष आभार. मित्र हो, आज आपल्या लाडक्या व्हॉट्सअप समूहाला, साहित्य उत्सव या समूहाला 1 वर्ष पूर्ण होतं आहे आणि आज आपला पहिला वर्धापन दिनसुद्धा आहे. त्यानिमित्त आपणा सर्वांचे खूप खूप अभिनंदन, विशेष आभार. आमचे मित्र मनोज आहेर आणि समूहातील सर्व प्रशासक मंडळींनी आम्हाला या भीमराया तुझी बात न्यारी या प्रकल्पाबद्दल आमचे विचार व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सर्वप्रथम मनोजजी आणि संपूर्ण टीमचे विशेष आभार व्यक्त करावेसे वाटतात. एका छोट्याशा उपक्रमाला मिळालेली ही खूप मोठी संधी आहे असं मी मानतो. मित्र हो, भीमराया तुझी बात न्यारी हा जो प्रकल्प आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर बेतलेला हा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील गाण्यांचं गीतलेखन मी स्वतः बुद्धघोष कासारे यांनी केलं असून या प्रकल्पातील गाण्यांना चाली लावण्याचं काम किंवा कंपोजर आपण ज्याला म्हणतो, कंपोज करण्याचं जे काम आहे ते आमचे मित्र आफताब ठाकूर यांनी केलं. संगीत संयोजनाचं जे काम आहे ते रवी कांबळे अर्थात पोपट कांबळे यांनी केलं असून याच्यामध्ये ताल अरेंजमेंट किंवा रिदम अरेंजमेंटचं जे काम आहे ते आमचे मित्र श्रीराम सोमासे यांनी केलं. माझ्यासोबत आफताब ठाकूर आणि आमचे आणखीन एक मित्र विशाल कटारिया यांनीसुद्धा एक गाणं या प्रकल्पामध्ये गायलेलं आहे. अगदी अचानकपणे झालेला हा प्रकल्प आहे. 14 एप्रिल या दिवसापासून सबंध 2 महिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महाराष्ट्रात साजरी होते. यावेळेला असं वाटलं होतं की या जयंतीच्या हंगामात काहीतरी वेगळं लोकांना द्यावं आणि ते आपलं स्वतःचं असावं. या विचाराने एक गाणं तयार झालं, मी रमाई. त्यानंतर असा विचार आला की एखाद्या गाण्याने काय होणार नाही, आणखीन एखादं गाणं असावं. मग आणखीन एक गाणं झालं. मग असा विचार आला की ही अशी 1-2 गाणी करून काही उपयोग नाही आहे, एक 5-6 गाणी करावी आणि ते नुसती कार्यक्रमाच्याच पुरती मर्यादित न ठेवता ती यूट्यूबवरती अपलोड करावी. आणि मग ही संकल्पना कुठेतरी उदयाला आली की आपण गाणी करावीत आणि मग भीमराया तुझी बात न्यारी या संकल्पनेचा जन्म झाला. परंतु मित्र, एखादी गोष्ट बोलणं किंवा मनात आणणं हे खूप सोपं असतं, ती पूर्णत्वास नेणं किंवा ते अंमलात आणणं खूप कठीण असतं. कारण कुठलाही प्रोजेक्ट जेव्हा उभा राहतो किंवा तो पूर्णत्वास जातो तेव्हा सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे त्या प्रकल्पासाठी लागणारी आर्थिक बाजू. आणि ती आर्थिक बाजू माझे परिवारानं सांभाळली, अर्थात माझी पत्नी, माझी मिसेस रश्मी कासारे हिने समर्थपणे ती बाजू सांभाळली आणि म्हणून हा प्रोजेक्ट आपल्या पर्यंत पोहोचला. त्यामुळे रश्मी कासारे यांचे विशेष आभार आहेत. त्याने खरंच मनापासून या प्रकल्पाबद्दल आपली आर्थिक बाजू हे करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्र हो, या प्रकल्पामध्ये आमच्यापैकी कोणीही कलाकार जे आहेत ते सरकारी सेवेत नोकरदार नाहीत. सगळे कलाकार जे आहेत ते एक सर्वसामान्य कुटुंबामधून आलेले आहेत आणि कार्यक्रम किंवा स्टेज शोज करणं हाच आमचा एक प्रमुख व्यवसाय आहे. आणि कोविडच्या काळामध्ये, कोविडसारख्या काळामध्ये
5-5, 6-6 महिने कलाकार घरी बसल्यानंतर त्यांच्या हाताशी काहीच नसताना एवढी रक्कम उभी करणं, 5-6 गाण्यांचा प्रकल्प पूर्ण करणं हे खरंच आमच्या समोरचं खूप मोठं आव्हान होतं. परंतु ते रश्मीजींनी पूर्ण केलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्यांचाच हा जवळजवळ पहिलाच अनुभव होता एखादा 5-6 गाण्यांचा अल्बम एकाच वेळेला तयार करण्याचा. त्याच्यामुळे काही गोष्टी आमच्याही लक्षात नाही आल्या. पैशांअभावी आम्हाला एकाच दिवशी 5-5, 6-6 गाण्यांचं, 4-4, 5-5 गाण्यांचं रेकॉर्डिंग विथ कोरस आम्हाला कंप्लीट करावं लागलं. आणि त्याच्यामुळे काही गोष्टी आमच्या मनासारख्या करता नाही आल्या आम्हाला, दुर्दैवाने. कारण सगळी सोंगं आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की जी एक सिंगर आम्ही या प्रकल्पासाठी निश्चित केली होती, तिच्याकडनं 2 गाणी गायली जाणार होती, मी रमाई आणि जयंती सणाला. परंतु तिने मेहनत पण खूप घेतली आणि दुर्दैवाने त्याच काळात तिच्या घराची परिस्थिती अत्यंत कठीण अशी झाली. वडील आजारी आणि ती स्वतः आजारी पडली. त्याच्यानंतर लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली. एवढा लांबपर्यंत प्रवास करणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे नाईलाजाने तिला रद्द करावं लागलं. दुसऱ्या सिंगर्स बुक कराव्या लागल्या, त्यांच्याकडनं मेहनत करावी लागली. अर्थात त्यांनी मेहनत घेतली बऱ्यापैकी आणि हा प्रकल्प यशस्वी केला. परंतु अशा बऱ्याच अडचणी आम्हाला त्यांना फेस करावं लागलं, अडचणींना. आणि यातनं हा प्रोजेक्ट निर्माण झाला. अर्थात जेव्हा हा प्रोजेक्ट प्रेक्षकांसमोर आला तेव्हा आपल्यापैकी सगळ्यांनीच त्याला भरभरून प्रतिसाद दिला आणि या प्रकल्पाला लाईक केलं. तेव्हा आपल्या सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार. मित्रहो, या प्रकल्पाच्या यशासाठी बऱ्याच लोकांनी आपली मेहनत घेतली. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने बऱ्याच लोकांनी आम्हाला सपोर्ट केला. आमचे मित्र अखिलेश पाल असतील, श्रीराम आणि आफताब तर आहेतच, विशाल कटारिया आहे, त्याच्यानंतर आमचे साऊंड इंजिनियर सतीश पाटील, धीरज पाटील, आमची व्हिडिओ एडिटिंगची पूर्ण टीम आहे, किरण वारणकर, प्रवीण शिंदे, अशा सगळ्यांनी खूप महत्त्वाची भूमिका या प्रकल्पाला दिली. आमचे मुलुंडचे साऊंड इंजिनियर आहेत किरण जोशी. तर अशा सगळ्यांच्या योगदानातनं झालेला हा प्रकल्प विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचावेत या हेतूने निर्माण केलेला हा प्रकल्प. आपण सगळ्यांनी या प्रकल्पाला भरभरून प्रतिसाद दिलात. साहित्य उत्सव या समूहानं त्याची दखल घेऊन आम्हाला या प्रकल्पाबद्दलचे आमचे विचार व्यक्त करण्याची संधी त्यांनी प्राप्त करून दिली. पुन्हा एकदा साहित्य उत्सवचे मनपूर्वक आभार. अशाच प्रकारच्या योजना, उपक्रम आणि नवनवीन उपक्रम या समूहातर्फे राबवले जावेत आणि या समूहाच्या सदस्य संख्येत भर पडावी आणि नवनवीन चांगले चांगले सदस्य या समूहात सामील व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि हार्दिक अभिनंदन. इथे थांबतो. धन्यवाद. बंधूंनो, महान व्यक्तींचं लहानपण कसं असतं? विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा अतिशय लहान होते तेव्हा हुशार व तितकेच खोडकर वृत्तीचे होते. भीमरावाच्या या रोजच्या खोडकर वृत्तीला घरातील सर्व मंडळी वैतागली होती. मग आई भीमाबाई त्याच्यावरती कधी ओरडत, रागावत, तर कधी कधी त्याच्यावरती हात देखील उगारीत. हे पाहून सुभेदार रामजी बाबांचं पितृहृदय मायेनं भरून येईल. आपल्या सानुल्या भिवास छातीशी कवटाळून ते भीमाबाई म्हणत, नकोस मारू भिवास माझा, नकोस मारू
भिवास माझ्या नकोस मारू भिवास माझ्या वेदना होती जीवा वेदना होती जीवा माझा भिवा हो माझा भिवा माझा भिवा हो माझा भिवा आज करील तो बालपणातील अल्लड खोड्या थोड्या हो आज करील तो बालपणातील अल्लड खोड्या थोड्या हो अल्लड खोड्या थोड्या मात्र उद्या तो तोडून टाकील जातीयतेच्या बेड्या जातीयतेच्या बेड्या होईल बघतो प्रकाशदाता होईल बघतो प्रकाशदाता साऱ्या जगाचा दिवा माझा भिवा हो माझा भिवा माझा भिवा हो माझा भिवा तुझे नि माझे अनदेशाचे नाव करील हा मोठे हो तुझे नि माझे अनदेशाचे नाव करील हा मोठे हो नाव करील हा मोठे धाकित ऐसे सांगितलेले कधी न व्हावे खोटे कधी न व्हावे खोटे युग पुरुषाचे लाड पुरविण्या युग पुरुषाचे लाड पुरविण्या संयम फार हवा माझा भिवा हो माझा भिवा माझा भिवा हो माझा भिवा या बाळाच्या सामर्थ्याने दिपून जाईल धरती या बाळाच्या सामर्थ्याने दिपून जाईल धरती दिपून जाईल धरती दाही दिशांना गाजत राहील
या बाळाची कीर्ती हो, या बाळाची कीर्ती बुद्ध घोषच्या गाण्यालाही, बुद्ध घोषच्या गाण्यालाही सूर येईन वा. माझा भिवा हो, माझा भिवा, माझा भिवा हो, माझा भिवा, माझा भिवा हो, माझा भिवा. संगीत है शक्ति ईश्वर की, हर स्वर में बसे है राम. रागी जब सुनाए रागी, तो रोगी को मिले आराम. संगीतातल्या रसाळपणाशी मानवी जगण्याचा सहसंबंध हा श्रद्धा आणि विश्वासावर किती अवलंबून असतो याची प्रचिती देणारी ही काव्यपंक्ती. संगीत नावाच्या शक्तीत काही माणसं इतकी खोलवर बुडतात की त्यांचं ते बुडले पण त्यांच्या जगण्यात सतत जाणवत राहतं त्यांनी निर्माण केलेल्या आविष्कारांमुळे. आशिष झाडे अशाच एका कलावंताचं नाव, ज्यानं लहानपणापासून वाद्यांशी खेळता खेळता कलाकृतींना जन्म दिला आणि रसिकांना मंत्रमुग्ध केलं. अमरावती जिल्ह्यातला रहिवासी असलेला आशिष शिक्षणासाठी आणि पालकांच्या स्थलांतरणामुळे पुण्यात आला. दुसरी येथील निवासी अंध विद्यालयात शिक्षण घेत असताना त्याला संगीताची गोडी लागली आणि संगीत त्यानं आपलंसं केलं, प्रत्येक वाद्ययंत्रासह. भारती विद्यापीठातून हार्मोनियम मध्ये पदवी घेतल्यानंतर त्यानं तबला या वाद्यात विशारदही प्राप्त केलं. पण केवळ प्रशिक्षण घेऊन, पदव्या घेऊन थांबेल तो आशिष कसला. त्याचा प्रवास तर निरंतर सुरू राहणार होता नवनिर्मितीच्या दिशेनं, आणि तो झालाही तसाच. अनेक संस्थांबरोबर विविध प्रकल्पांमधून, उपक्रमांमधून त्यानं आपल्या कलेची चुणूक दाखवली. एका वेळेस अनेक वाद्य वाजवण्याचं त्याचं कौशल्य तर रसिकांना थक्क करणार. त्याच्या कौशल्यांबद्दल, त्यानं घेतलेल्या मेहनतीबद्दल, केलेल्या संघर्षांबद्दल त्याची ही यशोगाथा आणि सोबत त्यानं साथ दिलेलं एक सुंदरसं गाणं. नमस्कार, मी आशिष झाडे. साहित्य उत्सवच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आज साहित्य उत्सव या समूहाला 1 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजेच आज आपल्या समूहाचा वर्धापन दिन देखील आहे. या निमित्ताने मी साहित्य उत्सवच्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच मनोज आहेरजी आणि साहित्य उत्सवच्या सर्व टीमने मला या ठिकाणी माझ्या प्रोजेक्ट्सबद्दल माहिती देण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. लहानपणीपासूनच मला संगीत या विषयाची खूप आवड होती. शाळेत असताना विविध प्रकारचे वाद्य वाजवायला मला आवडायचे. जसं कॉलेजमध्ये आलो त्यानंतर ग्रॅज्युएशनला मी संगीत हा विषय घेतला, ज्यामध्ये हार्मोनियममध्ये मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. आणि हे करत असतानाच पंडित दत्तात्रय भावे सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझं तबल्याचं प्रशिक्षण देखील सुरू होतं. आणि माझ्या जीवनातला पहिला मी प्रोजेक्ट देखील त्यांच्या मार्गदर्शनाखालीच केला. तर या प्रोजेक्टचं नाव होतं मम्मम गाणी. हा माझा पहिलाच प्रोजेक्ट होता. या पूर्ण प्रोजेक्टचं म्युझिक अरेंजिंगचं जे काम होतं हे मला करण्याची संधी मिळाली. आणि यामध्ये टोटल 8 बालगीतं होती. ही एक ॲनिमेशन CD होती. यामधले जे 4 गाणे आहेत
हे आपल्यासारख्याच 2 दिव्यांग मुलींनी गायलेले आहेत. आणि या प्रोजेक्टमुळे मला खूप काही गोष्टी ज्या रेकॉर्डिंगमधल्या माहिती असायला पाहिजे, या मला इथे समजल्या आणि शिकायला मिळाल्या. आणि याचा मला पुढे खूप फायदा झाला. म्हणजे यातूनच एक कल्पना डोक्यात आली की आपण स्वतःचं देखील असं काहीतरी करू शकतो. पण माहीत नव्हतं की कितपत काय होऊ शकेल. परंतु कॉलेजमधल्या काही मित्रांना सोबत घेतलं, गायक मित्रांना. आणि तसं बघितलं तर दिवसभर सगळ्यांचे खूप सारे कामं असायचे, कॉलेजेस असायचे, क्लासेस असायचे. तर ठरलं की संध्याकाळी आपण माझ्या घरी भेटूयात म्हणून. मग सगळे संध्याकाळी साधारण 9:30 वाजता वगैरे माझ्या घरी आले. आणि त्यानंतर एक मित्र होता ज्याला लिहायची आवड होती. त्यांनी गाणं वगैरे लिहायला सुरुवात केली. 15 ऑगस्ट जवळ आलं होतं, म्हणून मग त्याने लिहिलं भारताचे वादळ. आणि त्याचं ड्रीम होतं की त्याला आर्मीमध्ये जायचं होतं. तर त्याचे शब्द बघून सगळ्यांनाच आवडलं ते गाणं. शब्द आवडले. मग त्याला चाल लावली. चाल लावल्यानंतर मग मित्रांकडनं गाऊन घेतलं. आणि हे सगळं करताना सकाळी 4:30 कसे वाजले हे कुणालाच कळालं नाही. खूपच एक्सायटेड होते सगळे. मग नंतर आमचं ठरलं की आजच आपण रेकॉर्डिंगला सुद्धा जाऊया. थोडा एक्साइटमेंट जास्त होती, कारण फर्स्ट सॉन्ग होतं सगळ्यांचंच. तर मग ठरलं लगेच. ओळखीचाच स्टुडिओ होता निलेश दादांचा. मग त्यांना सांगितलं की आम्ही 9:30-10 वाजेपर्यंत पोचतोय. आणि यामध्ये वाद्य जे लागणार होती, ज्याच्यामध्ये पखवाज, एक फ्लूटसाठी काही म्युझिक पीसेस केले होते आणि ढोल ताशा लागणार होता प्रामुख्याने. तर यासाठी मग एक फ्लूट प्लेयर आहेत त्यांना सांगितलं आणि ढोल ताशा पथक आहे त्यांना सांगितलं. पखवाजासाठी तर कोणी मिळालं नाही. मग वेळेवर 10 वाजेपर्यंत सगळे तिथे पोचले, ज्याच्यामध्ये फ्लूट प्लेयर जे आहेत त्यांना पॉसिबल झालं नाही. आणि ढोल ताशा पथक जे आले होते, गंमत काय झाली की नॉर्मली ढोल ताशा पथकामध्ये 4/4 आणि 6/4 हे पॅटर्न जास्त वाजवले जातात. तर त्यांना 7/4 हा खूपच ऑड जात होता वाजवण्यासाठी. जवळपास आम्ही 2 तास वेळ घालवला, परंतु क्लिकवरती त्यांच्याकडून ते वाजतच नव्हतं. मग शेवटचा पर्याय म्हणून एक वाद्य वाजवून घेतलं. म्हणजे जसं पहिल्यांदा ताशाच्या लेअर केल्या, जवळपास 6-7 लेअर केल्या. त्यानंतर ढोलच्या लेअर केल्या. त्याच्यानंतर ढाला तबला वाजवून घेतला. आणि मग कीबोर्डचे म्युझिक पीस आणि बॅकग्राऊंड्स वगैरे भरलं. आणि हे पहिलं गाणं होतं ज्यामध्ये वाजवलेले सगळे इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत हे मी वाजवलेले आहेत. आणि या गाण्याचं पूर्ण म्युझिक कंपोजिंग, अरेंजिंग हे देखील माझं होतं. आणि लोकांचा या गाण्याला खूप म्हणजे चांगला प्रतिसाद आला. त्यामुळे मग अजून प्रेरणा मिळाली की आपण अजूनही काय करू शकतो. म्हणून मग गणपतीचं औचित्य साधून एक देवा माझ्या देवा असं एक गाणं आम्ही केलं. तर या गाण्यामध्ये मागे ज्या चुका झाल्या त्या होऊ दिल्या नाही. म्हणजे ढोल ताशा पथक वगैरे जे होतं त्यांची आधी 1 दिवस जाऊन रिहर्सल घेतली. सगळ्या गोष्टी नियोजित पद्धतीने व्यवस्थित झाल्या. आणि मग विविध प्रकारचे कामं यायला लागले, ज्याच्यामध्ये लोकगीतं असतील, भीमगीतं असतील. तर मग हे करत असतानाच काही शॉर्ट फिल्म्स देखील मिळाल्या, ज्यांचं बॅकग्राऊंड स्कोअर आणि म्हणजे ज्याला आपण पार्श्वसंगीत म्हणतो आणि त्याच्यामध्ये जे गाणे वगैरे आहेत त्यांचं अरेंजिंग करण्याची संधी मला मिळाली. ज्याच्यामध्ये मेक इन इंडिया ही एक शॉर्ट फिल्म होती, जिला नॅशनल अवॉर्ड्स वगैरे पण मिळाले. आणि कैवारी म्हणून मूवी आहे, तो देखील खूप चांगला झाला होता. तर असे काही शॉर्ट फिल्म्स मिळाल्या. काही चित्रपट गीतं देखील होते, त्यांना मग ॲज अ कीबोर्ड प्लेयर म्हणून वाजवण्याची संधी मिळाली. त्यानंतर एक पुण्यामध्ये बालकल्याण म्हणून संस्था आहे, या संस्थेचा एक प्रोजेक्ट केला, ज्याचं नाव होतं गंध फुलांचा गीतांचा.
हा प्रोजेक्ट करण्यात मागचा उद्देश हा होता की बऱ्याच अशा दिव्यांगांच्या शाळा आहेत की जिथे संगीत शिक्षक नाही आहेत किंवा शिक्षक आहेत परंतु त्यांना काय शिकवलं पाहिजे, कुठल्या प्रकारचे गाणे शिकवले पाहिजे असं त्यांच्याकडे कलेक्शन नाही आहे. म्हणून मग ही संकल्पना आली. तर यामध्ये आम्ही प्रत्येक प्रकारचे असे टोटल 8 गाणे आम्ही या कॅसेटमध्ये केले आहेत. ज्याच्यामध्ये हे जे गाणे रेकॉर्ड केले आहेत हे कुठेही रेकॉर्डेड नाही आहे. आणि याच्यामधले काही गाणे आपल्या परिचयाचे देखील असू शकतात, परंतु हे कुठेही रेकॉर्डेड नाही आहेत. मग ते आम्ही करण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये बालगीत, भक्तिगीत, ईशस्तवन, त्याच्यानंतर समूहगीत, स्वागतगीत, त्याच्यानंतर निसर्गगीत, देशगीत अशा प्रकारचे टोटल 8 गाणे असा हा प्रोजेक्ट आम्ही केला. तर या प्रोजेक्टमध्ये पूर्ण म्युझिक अरेंजिंग असेल, त्याच्यानंतर रेकॉर्डिंग, मिक्सिंग, मास्टरिंग हे सगळं करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. आणि हा पहिला प्रोजेक्ट असा होता की ज्याच्यामध्ये रेकॉर्डिंग आणि मिक्सिंग, मास्टरिंग हे मला करायचं होतं. कारण हे माझ्यासाठी थोडं चॅलेंज होतं. कारण हे मी प्रथमच करत होतो, परंतु हे देखील खूप चांगलं झालं. याला लोकांचा देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि हे करत असताना खूप काही चॅलेंजेस देखील आले. जसं की सगळ्यात मोठा चॅलेंज माझ्यासाठी हे होतं की हे सगळं करताना लागणारा जो पैसा आहे हा आपण कसा गोळा करणार. कारण सुरुवातीला मी जेव्हा बघायचो हे कीबोर्ड्स वगैरे जे असतात त्यांची प्राईज एवढी होती की ती म्हणजे आपण विचार करण्याच्या पलीकडची होती. कारण तेव्हा तसं काही इन्कम नव्हतं, माझं वय कमीच होतं, पण इच्छा खूप असायच्या आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, परंतु त्याची कॉस्ट खूप जास्त असायची. मग मी सुरुवात जेव्हा केली तेव्हा मी काय केलं की एक छोटा कीबोर्ड घेतला पहिल्यांदा. एक रोलँडचा कीबोर्ड होता E09. तर त्यासाठी काही घरून पैसे घेतले, काही छोटे मोठे शोज वगैरे करायचो त्याच्यातून गोळा केलेले. आणि त्यानंतर मग त्या कीबोर्डवर शोज करून त्याच्यातून जे काही पैसे आले दुसरा कीबोर्ड घेतला. त्याच्यानंतर अजून एक 95,000चा नंतर मग कीबोर्ड घेतला. असं करत करत मग पूर्ण रेकॉर्डिंगचा सेटअप पण उभा केला, ज्याच्यामध्ये ऑडिओ इंटरफेस घेतला, त्याच्यानंतर माईक्स घेतले, स्टँड घेतला. एक एक गोष्ट हळूहळू मॉनिटर वगैरे घेत गेलो. आणि असं करत करत हळूहळू माझा पूर्ण सेटअप उभा राहिला. घरी आता होम स्टुडिओचा एक चांगला सेटअप देखील तयार झाला. म्हणजे सुरुवातीला बघताना खूपच हे अवघड वाटत होतं की आपण कसं करू शकणार, परंतु जसं जसं करत गेलो त्याच्यातनं रस्ते मिळायला लागले आणि आज चांगला सेटअप देखील आहे आणि काहीतरी करायचा प्रयत्न करतो आहे. तर ही होती माझी म्युझिकल जर्नी. त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आणि नक्कीच तुमच्यासाठी अजूनही नवनवीन गाणे घेऊन येईल. तसेच मनोज आहेरजी आणि साहित्य उत्सवच्या सर्व परिवाराचे मी मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. भारताचे वादळ मी, भारताचे वादळ मी, भारताचे वादळ मी, भारताचे वादळ मी, जगालाही दाखवू. कळेना का आमची भाषा, सत्यात घडवून दाखवू. कळेना का आमची भाषा, सत्यात घडवून दाखवू.
तेरा, देश तेरा, देश मेरा देश तेरा। मजहब से क्यों तू बाटे, मजहब से क्यों तू बाटे, मजहब से। भारत हा देश आपला, जगाला हेम वाटे। भारताचे वादळ आम्ही, जगाला हे दाखवू। आमची भाषा सत्यात घडवून दाखवू। भारताचा हा गर्व आम्हा तीन रंगाचा गड, भारताचा हा गर्व आम्हा तीन रंगाचा गड। गरजती दाही दिशा, गरजती दाही दिशा। वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम। भारताचे वादळ आम्ही, भारताचे वादळ आम्ही, जगाला हे दाखवू। आमची भाषा सत्यात घडवून दाखवू। चौदा विद्या आणि 64 कला यांनी भारतीय संस्कृतीला प्राचीन काळापासून अगदी समृद्ध केलं आहे। प्रत्येक कलेला स्वतःचं असं एक अस्तित्व आणि काही कला तर चक्क परस्परांशी युती करून एका नवीन कला विश्वाला जन्म देतात। अगदी पुरातन काळापासून आजपर्यंत लोकप्रिय असलेलं एक कला विश्व म्हणजे नाट्यशास्त्र। इथे गायन, वादन, नृत्य, अभिनय, वेशभूषा, रंगभूषा अशा अनेक कला एकत्र येतात, परस्परांशी नातं जोडतात आणि रसिक श्रोत्यांच्या काळजात उतरतात। हजारो वर्ष नाटकानं अनेक रूप घेतली, जनसमुदायानं गरजेनुसार त्यात बदलही केले। अगदी अलीकडच्या काळात 100-125 वर्षापासून महाराष्ट्राचं नाटकाशी असं काही नातं जुळलं की मराठी माणूस नाटक वेडा असतो असंच लोक म्हणायला लागले। खरोखर महाराष्ट्रानं नाटकावर आणि नाटकानं महाराष्ट्रावर चिक्कार प्रेम केलेलं। नाटक म्हणजे अभिव्यक्त होण्याचं एक उत्तम साधन। हावभाव, हातवारे, आवाजातले चढ उतार एकत्र आणले की नट यशस्वी आणि नट यशस्वी म्हणजे नाटकही यशस्वी होतं। संगीत नाटक, प्रायोगिक नाटक, नाट्यछटा, एकांकिका, एकपात्री प्रयोग, कितीतरी रूपडी नाटकाची। या प्रत्येक नाटकानं रसिकांचं रंजन केलं, प्रबोधन केलं, त्यांना एक नवी दिशा आणि दशाही दाखवली।
दृष्टीहीनता असेल तर अभिनेता होता येत नाही असा प्रश्न किंवा अशी शंका अनेकांच्या मनात असते. पण मयुरी जोशी नावाची एक कलावंतीन या सगळ्या शंकांवर मात करते आणि फक्त आपल्या आवाजाच्या जोरावर एक अभिनेत्री म्हणून उभी राहते. रत्नागिरीच्या मयुरी जोशी यांना काव्य वाचन, कथा वाचन, अभिवाचन यांची प्रचंड आवड. राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्या यशस्वी झाल्या. त्यांनी विजय संपादन केला आणि अभिनेत्री म्हणून प्रवास करण्याची त्यांची इच्छाही त्यांनी अनेक एकांकिका आणि एकपात्री प्रयोगातून सिद्ध केली आहे. साहित्य उत्सवच्या श्रोत्यांसाठी आज त्यांनी आणलेला उपहार म्हणजे कलेचा एक जबरदस्त नमुना. त्याला दाद द्यायलाच हवी. सरिता, अगं हे काय, तू तुझी खोली त्यांना वापरायला दिलीस आणि तू अभ्यास कुठे करणार ग? यंदाचं वर्ष महत्वाचं आहे ना तुझं? आई, मला काही आवश्यकता नाही स्वतंत्र खोलीची. ताई आहे तोपर्यंत वापरू दे तिला माझी खोली. आणि अभ्यास काय, मी बाहेर वरांड्यात बसून देखील करेन. बस बस, काही आवश्यकता नाही ताईची वकिली करण्याची. आज आली तशी राहा आणि उद्या जा म्हणाव तिला तिच्या सासरी. अगं हट्टी लेकीला मीच लाडावून ठेवली आहे म्हणून पै पावणे शेण घालतील माझ्या तोंडात. आई, ताई थोडीशी रागात आहे. तिचा राग शांत झाला की मग समजूत काढूया आपण तिची. अगं आपला राग आणि भीक माग. उद्या जर का तिने रागाच्या भरात काही विपरीत करून घेतलं तर काय करायचं सांग बरं. सरिता, पोरी कुठून घेतलास ग एवढा समंजसपणा? अगं तुझ्यातलं थोडं जरी शहाणपण त्या रंजूनी घेतलं असतं ना तर सासरी सुखाचा संसार केला असता बघ. आई, कुंभाराच्या भट्टीतून सगळीच मडकी काही पक्की बाजू निघत नसतात. गोड, कडू, तिखट, तुरट या सर्व चवी निसर्गानेच निर्माण केल्या ना. मग तरी देखील आपण स्वयंपाकघरात त्यांच्याशी संगत करतोच ना. आई, माझ्या शाळेतल्या बाई म्हणायच्या, स्त्रीनं नेहमी स्वयंपाकघरातील तव्याचं ध्येय डोळ्यापुढे ठेवावं. गोडाचा सांदाही त्याच तव्यावर परतायचा आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर गोड पुरणाची पोळी त्याच तव्यावर भाजायची असते. होय ना ग आई? आई, बोल ना, तू अशी गप्प का? काय बोलू पोरी, तू बोलायला लागलीस ना की साक्षात सरस्वती बाहेर पडते बघ तुझ्या तोंडातून. आज शुक्रवार, संध्याकाळी जाणार होते महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी. पण ही लक्ष्मीच्या गुणाची पोर समोर असताना कशाला जाऊ ग मी त्या लक्ष्मीच्या मंदिरात? खरंच सरिता, तू आहेस ना म्हणून हे घर आनंदाने नांदतंय ग. उद्या जर का तू तुझ्या सासरे निघून गेलीस तर ही आई अगदी एकटी पडेल ग या संसारी. अगं आई, एकटी का असेल? तुझ्या दोन्ही खांद्यांना आधार द्यायला तुझे 2 मुलगे असतील. सासूची सेवा करायला तुझी मोठी सून असेल. आजीचा जीव रमवायला तुझा गोड नातू असेल. सगळे असतील ग सरिता, सगळे असतील. पण या आईचा जीव गुंतवून ठेवणारी फक्त तूच नसेल या घरात. आई, आई तुला घरी कोणी काही बोललं का ग असं मायेनं विचारून आईचे अश्रू पुसणारे हातच नसणार आहेत या घरट्यात. आईला बळजबरीने 2 घास खायला लावणारी गरीब गायच नसणार आहे ग या गोट्यात. आई, आई तुला बरं वाटत नाही का ग? असं मायेनं विचारणार मायेचं पाखरूच नसणार आहे ग या घरट्यात. आई, लेक म्हणजे माहेरची पाहुणी आणि अंगणातली चिमणी केव्हा तरी झुळकन उडून जायचीच ग आपल्या संसाराच्या घरट्यात. ज्या माहेरी लहानाची मोठी झाले त्या माहेराला कायमचं विसरायचं. लहानपणी माझा माझा म्हणून हक्क दाखवलेला तो भातुकलीचा खेळ इथंच ठेवायचा. या हाताने अंगणात लावलेला तो जाई जुईचा वेल इथंच ठेवायचा आणि जाताना म्हणायचं, जाते हा जुईताई. हे काय ग जुईताई, अगं असे दवाचे अश्रू ढाळून रडू नकोस ग. अगं मी नसले म्हणून काय झालं, आई आहे ना तुला पाणी घालायला.
मी सांगे ना तिला तुला रोजच्या रोज पाणी घालायला. सासूर वासणीला तिच्या सासरी नांदण्यासाठी जावंच लागतं ग. होय ना ग आई, होय पोरी. तू निघून जाशील आणि आई बसेल लेकीच्या आठवणी काढत त्या जुईच्या वेलीखाली अश्रू ढाळत. माझ्या लेकीने लावलेला वेल म्हणून कवटाळून बसेन ग त्या वेलीला. तुझी आठवण आली की आई भातुकलीचा केळी मांडेल, चिऊ काऊचा स्वयंपाकही करेल आणि अंगणातल्या चिमणीला म्हणेल, चिऊताई चिऊताई जाशील का ग माझ्या लेकीकडे? स्वयंपाक तयार आहे, 2 घास खाऊन जा सांग माझ्या गरीब गाईला. तुझ्या आईच्या घशातला घास तसाच अडकून पडलाय सांग माझ्या लेकीला. अंगणातला जाई जुईचा वेल फुलांनी भरून गेलाय सांग माझ्या लेकीला. चिऊताई चिऊताई तुझ्या चोचीतून 2 फुलं नेऊन देशील का ग माझ्या लेकीला? धन्यवाद. संगीत ही कला निरंतर एका नवीन प्रतिसृष्टीला निर्माण करीत असते. भावपूर्ण शब्द, सुमधुर आवाज, शास्त्रशुद्ध सूर एकत्र आले की गाणं जन्मतं. या गाण्याला निश्चिती, लयबद्धता आणि गतिशीलता प्रदान करतो तो ताल. गाणं असो वा जगणं, बेताल झालेलं कधीच कुणाला आवडत नाही. म्हणूनच तालाचं महत्व काही औरच. ताल आहे म्हणजे तालवाद्य हवीतच. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत तालवाद्यांचा विकास हा निरंतर होत राहिलेला. प्राचीन काळी शिवशंभूनं तांडव नृत्य करण्यासाठी बडवलेला डमरू असो, शास्त्रीय संगीतात साथ देणारा तबला असो, शाहिरानं गाताना डफावर मारलेली थाप असो, अभंगांच्या वेळी सोबत असलेला मृदुंग असो, मराठी माणसाच्या मनाला रिझवणारी, लावणीला सोबत करणारी ढोलकी हे वाद्य तर अतिशय लोकप्रिय. याच ढोलकी नावाच्या वाद्याला अक्षरशः बोलतं करणारा आपला हरहुन्नरी कलाकार पुष्पराज पवार. नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातला रहिवासी असलेला पुष्पराज शासकीय अंध विद्यालय नाशिक येथे प्राथमिक शिक्षण घेत असतानाच ढोलकीचे धडे घेऊ लागला आणि त्याचा प्रवास सुरू झाला. सोनचाफा, सूरमिलन, गीत नजराना या ऑर्केस्ट्रांमधून काम करताना हा कलाकार चमकला आणि महाराष्ट्रातील अनेक स्टेज शो, रियालिटी शो मध्ये त्यानं नावलौकिक मिळवलं. दूरदर्शनच्या ढोलकी झाली बोलकी या कार्यक्रमाचा तो स्टार झाला आणि त्याचं अवघं आयुष्यच बदललं. ढोलकी वाजवून किंवा ढोलकवर साथ करून पुष्पराज थांबला नाही, तर याच ढोलकी वाद्याचा आणि ढोलकचा उपयोग करून त्याने अनेक ताल वाद्यांचे आवाज निर्माण केले आणि तो आभासही तयार केला. पुष्पराजच्या हातांची ही जादू शब्दात सांगताच येणार नाही, ती प्रत्यक्ष अनुभवणंच बरं. म्हणूनच उपहारच्या या अंकात या जादूगर कलावंताला आपण आमंत्रित केलं आहे, खास श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्यासाठी. नमस्कार. साहित्य उत्सव या समूहासाठी मी पुष्पराज पवार, तालुका बागलाण म्हणजेच सटाणा, जिल्हा नाशिक इथून बोलतो आहे. साहित्य उत्सव या समूहाच्या वर्धापनाच्या निमित्तानं जो काही साहित्याचा व कलेचा संगम इथे घडवला जातोय, त्याबद्दल सर्वप्रथम आयोजन मंडळाचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपणा सगळ्यांना देऊन मी आयोजन समितीचे प्रमुख मनोज आहेर यांनी मला जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे संपूर्ण आयोजन मंडळाने, त्यांना धन्यवाद देऊन आज एक वेगळा विषय आपल्यासमोर घेऊन आलो आहे. जी वाद्य विविध गाण्यांमध्ये, मग ती लावणी असू देत, भजन असू देत किंवा कव्वाली असू देत, वेगवेगळ्या
गाण्यांमध्ये वाजवली जातात त्या वाद्यांचा परिचय आपणा सगळ्यांना व्हावा रसिकांना, यासाठी एक छोटासा प्रयत्न माझा आहे. प्रत्येक वाद्याची ओळख आणि त्या वाद्याचा आवाज, जी काही थोडीफार वाद्य माझ्याकडे आहेत त्यांच्या माध्यमातून मी आपलं मनोरंजन करण्याचा आणि या सगळ्या वाद्यांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न मी आज आपल्यासमोर करणार आहे. तर सर्वप्रथम ज्या वाद्यानं मला संपूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळवून दिली ती ढोलकी. ढोलकीचा एक छोटासा सोलो मी आपल्याला सर्वप्रथम ऐकवतो. त्यानंतर दुसरं जे वाद्य आहे ते ढोलक. ढोलक हे वाद्य वेगवेगळ्या कवाल्यांमध्ये किंवा फिल्मी गाण्यांमध्ये, मराठी गाणी असू द्यात, या सगळ्यांमध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. त्याचा एक नमुना आपल्यासमोर पेश करतो आहे. ढोलकचा आणखी एक पॅटर्न आपल्याला ऐकवतो. आता ढोलकचाच वापर करून मित्रांनो एक वाद्य आहे चंडा. ते तसं बऱ्याच वेळा शोमध्ये सोबत आणायला किंवा उपलब्ध व्हायला अडचण होते. तर अशा वेळी ढोलकची जी चाटी आहे तिचा वापर करून आपण हा चंडा तात्पुरत्या स्वरूपात वाजवू शकतो. तो असा हा झाला चंडा मित्रांनो. आणि आणखी एक क्रिएशन, ढोलक आणि ढोलकीचं कॉम्बिनेशन करून संबळ पॅटर्न आपण वाजवण्याचा प्रयत्न करूयात. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. संबळ हे खरं तर एक वेगळं वाद्य आहे. ते माझ्याकडे अवेलेबल देखील आहे, पण काही कारणामुळे ते वाजवणं सध्या शक्य नाही आहे. त्यामुळे ढोलक आणि ढोलकी यांचं कॉम्बिनेशन करून संबळ कसा वाजवला जाऊ शकतो हे मी आपणाला दाखवतो. त्यामध्ये ढोलकची चाटी आणि ढोलकीचा बेस हा वापरला जातो. आणि वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये पायाचा देखील वापर. संबळ जेव्हा वाजवतो तेव्हा संबळ त्याचा जो बेस असतो तो त्याचा जो आवाज आहे चढ उतार करण्यासाठी पायांचा, गुडघ्यांचा वापर करावा लागतो. तसा इथे पायाचा वापर करून मी आपणाला दाखवणार आहे.
हे आहे संबळ. त्यानंतर एक छोटंसं वाद्य जे बऱ्याच भावगीतांमध्ये किंवा हिंदी फिल्मी गाण्यांमध्ये, मराठी गाण्यांमध्ये वापरलं जातं. ते इंडियन इन्स्ट्रुमेंट नाही आहे, त्याला म्हणतात चायना ब्लॉक. हे नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल, चायनीज इन्स्ट्रुमेंट आहे आणि लाकडापासून ते बनवलं जातं. 3 छोट्या छोट्या लाकडी वाट्या त्याला असतात, मध्ये एक आडवी पट्टी असते चपटी आणि खाली एक स्टँड असतो गोल. तर हे वाद्य ज्या स्टिक्सने वाजवलं जातं ते आपण जे लॉलीपॉप खातो त्या लॉलीपॉपच्या पद्धतीच्या त्या असतात. तर त्या इन्स्ट्रुमेंटचा आवाज मी आपणाला ऐकवतो. इथे जागेची थोडीशी अडचण असल्यामुळे मी थोडंसं ॲडजस्ट करून सगळं वाजवतोय, त्यामुळे थोडं आपण हे समजून घ्याल. चायना ब्लॉक जे गाण्यामध्ये घोड्याच्या टापा ज्या असतात त्याचा वापर करताना हे वाजवलं जाऊ शकतं. ते असं तर अशा पद्धतीने हे चायना ब्लॉक हे वाद्य वाजवलं जातं मित्रांनो. त्यानंतर शेवटचं वाद्य मी आपल्याला दाखवतो, डफ, जे बहुतेक गाण्यांमध्ये आपण लोक ऐकत असतो. तर डफ आपल्याला शेवटी ऐकवतो. त्याला थोडंसं सेट करावं लागतं आणि त्यानंतर मी आपल्याला वाजवून दाखवतो ते. हे एक वेगळ्या प्रकारे देखील वाजवलं जातं डफ. सायलेंट गाण्यांमध्ये शक्यतो आपण ऐकतो. हा डफ आणि यातच थोडंसं त्याला व्यवस्थित सेट करून हलगी देखील त्याच्यावर आपण वाजवू शकतो. खरं तर डफ हे जे मी इन्स्ट्रुमेंट वाजवतोय याच्यापेक्षा थोडा मोठा असतो. यातलाच प्रकार हे मध्यम आकाराचं आहे आणि छोटं यापेक्षा जे असतं ते हलगी, तिचा एक नमुना मी आपल्याला दाखवतो. तर आता आपल्याला ऐकवतो मी हलगी कशी वाजवली जाते, जी वेगवेगळ्या समारंभांमध्ये वगैरे किंवा फॅन्ड्री पिक्चरमध्ये आपण ऐकली आहे. हलगी. अशा पद्धतीने हलगी वाजवली जाते. मित्रांनो, मला साहित्य उत्सव ग्रुपने जी संधी दिली आणि जो छोटासा प्रयत्न मी आपल्यासाठी केला तो गोड मानून घेऊन साहित्य उत्सवच्या आयोजन मंडळाचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानून वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतो. धन्यवाद. कलावंताच्या मनात आलेली लहर काय कहर निर्माण करेल कधी सांगता येत नाही. बुद्ध घोषणं ऋण फेडण्यासाठी निवडलेला मार्ग, आशिषनं वाद्यांशी केलेली अतूट मैत्री, मयुरीनं भावस्पर्शी अभिनयातून उभी केलेली प्रतिसृष्टी आणि पुष्पराजच्या ढोलकीनं केलेली अफलातून जादू, या साऱ्यांनीच वर्धापन दिनाला 4 चांद लावले हे तर मान्य करावंच लागेल. पण हा आविष्कार फक्त वर्धापन दिनापुरता मर्यादित नाही. कलावंतांचा शोध घेणं, त्यांना सॅल्यूट करणं आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे तर आपलं व्रत. आणि हा
व्रताचा सिलसिला आपण जारी ठेवणार आहोत. पुढच्या वर्षी सुद्धा फक्त साहित्य उत्सववर. उपहारचा हा अंक संपलेला असला तरी रोज एक नवीन उपहार घेऊन साहित्य उत्सव आपल्या भेटीला नक्कीच येत राहील. आपल्या शुभेच्छा आणि प्रतिसाद सोबत असतील यावर आमचा विश्वास आहे. तर मित्रहो, मी मनोज या अंकातून आपला निरोप घेतोय. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.